नमस्कार मैत्रिणींनो, परत एकदा माझ्या किचनमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणींचे खरंच खूप मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आणि चला तर चमचमीत असा मस्त असा आपल्याला आता पाव बनवायचा आहे. रेसिपी आहे मसाले पाव. तर आता पार्टी आहे, भरपूर अशा पार्टी बनवतो आपण, छोट्या मोठ्या लहानशा बुकेसाठी मस्त असं स्नॅक्स म्हणून किंवा छानसं असं हलक्या फुलक्या बुकेसाठी मस्त असं आपण किंवा नाश्त्यासाठी किंवा कधीही आपण असं बनवू शकतो. तर रेसिपीचं नाव सांगते, मसाले पाव. तर कमीत कमी साहित्यामध्ये हा मसाले पाव मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे. हा एकदम मस्त असा झाला होता, एवढी टेस्ट जबरदस्त झाली होती ना. तर तुम्ही एकदा करता तर तुम्ही दरवेळेस हाच मसाले पाव बनवून खाता. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा कुठं फिरायला जायचं असेल तुम्हाला त्यावेळेस तुम्ही नेऊ शकता किंवा पार्टी, आता छोट्या मोठ्या पार्ट्या बनतात. म्हणजेच बघा, आता 31st आहे, 31st पार्टी आहे किंवा असे कधी तुम्ही बनवून खाऊ शकतात, म्हणजेच मसाले पाव. तर साहित्य आणि कृती बघून घ्या. इथं मी ना तवा, आपला ॲल्युमिनियमचा जो तवा असतो तो घेतलेला आहे. इथे सर्व भाज्या कट करून घेतलेल्या. भाज्या म्हणजे एकच भाजी आहे ताईंनो, शिमला मिरचीची भाजी. तर पहिले इथं तेल गरम केलं, भाज्या सर्व धुवून कट करून घेतल्यात. तर इथं तेलामध्ये बटर घातलं आहे, सॉरी तव्यामध्ये बटर घातले, तेलही घातले आणि त्याच्यामध्ये जिरे घातलेत, लसूण अद्रक कापून घातले बारीक, मोठे 2 कांदे बारीक कापून घातलेत. लगेच त्याच्यामध्ये मोठे 2 टॅमॅटो घातलेत बारीक कट करून, 2 शिमला मिरची घातले एकदम बारीक कट करून. छान परतून घ्यायचं आहे. नंतर झाकण ठेवून थोडीशी एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे एकजीव व्हायला लवकर मदत होते. आणि तुम्ही बघितलं भाज्या काहीच नाही आहे, फक्त कांदा, टॅमॅटो, शिमला मिरची. तुम्ही याच्यामध्ये बीट घाला. जर मला बीट नाही भेटलं आज तर मी याच्यामध्ये थोडासा फूड कलर घातलेला आहे. तुम्ही लाल मिरची पावडर ॲड करू शकता. तर मी इथं फूड कलर घाला किंवा बीट घाला. बीट घातल्या फूड कलर घालायची गरज नाही आहे. तर मला बीट भेटला नाही त्याच्यामुळे फूड कलर घातला आहे. तर इथं मी आता एक ना अर्धा लिंबू पिळून घेत आहे. चटपटीत असा मस्त आपला चटकदार असा पाव होता हा मसाला पाव. नक्की रेसिपी ट्राय करा. इथं मी थोडा फूड कलर घातलेला आहे, अगदी चिमूटभर. इथं लाल तिखट मसाला, हळद, चाट मसाला, पावभाजी मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घातलं. एक भरपूर अशी कोथिंबीर आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर थोडंसं पाणी याच्यावर टाकायचं आहे. अगदी थोडं भात, सर्व जे कांदा टॅमॅटो सर्व आहे ते एकजीव होईल, मस्त असा आपला पाव तयार होईल, असं करायचं आहे. तर इथे मी आता सर्व मिक्स करून घेते. चाट मसाला पण घालायचा बरं का, आणि पावभाजी मसाला तर नक्कीच घाला, कारण मेन चव याच्यामध्ये ना पावभाजी मसाल्यानेच येते. तर ते एक पॅकेट पूर्ण घातलं होतं बघा, एवढं सर्व साहित्यासाठी ना एक पॅकेट पूर्ण 5 वालं ते घातलेलं मी. आणि चाट मसाला अगदी थोडा घाला, अर्धा चम्मच. आणि इथं मी थोडंसं पाणी घालून एक वाफ काढून घेतली. आता तुम्ही मॅशरनी किंवा असं ग्लासाने किंवा वाटी वगैरेने असं मॅश करून घ्यायचं आहे, मस्त असं मॅश करून घ्यायचं. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये कस्तुरी मेथी घालू शकता. तर मी कोथिंबीर घातली. ते बघा मस्त असं मॅश झालं आहे, कलरही खूप छान आला आहे आणि त्याहून भारी त्याची टेस्टही झाली होती बघा. एवढ्या सगळ्याला 10 ते 11 पाव झाले होते, मला असं वाटतं 10 पाव झाले होते एवढ्या सगळ्या भाजीला बघा. आणि मस्त असे पाव घेतले बघा. तुम्ही ब्रेडही घेऊ शकता पाव नसून तर पाव असे कट करून घ्यायचे. आणि काय सॉस वगैरे काही लावायची गरज नाही किंवा बटर वगैरे. डायरेक्ट जो हा आपण ग्रेव्ही सर्व बनवली आहे ती सर्व पावला लावून घ्यायची, तुम्हाला जेवढी लागेल तेवढी आतल्या साईडला, नंतर बाहेरच्या साईडला. आणि मस्त असं ना वरतून अमूल बटर आणि थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची. आणि मस्त आपला असा हा मसाला पाव ना, हा खरंच मी पहिल्यांदा केला, पण पहिल्याच ट्रायमध्ये एवढा मस्त आणि एवढा टेस्टी आणि एवढा छान अजूनपर्यंत, म्हणजे असं वाटतं की नाही सारखं सारखं बनव असं मला वाटत आहे. तुम्हाला हेच वाटेल आणि तुम्हाला दिसेलच बघा, किती छान किती सुंदर दिसत आहे. असं वाटत आहे म्हणजे हा मसाला पावची जी रेसिपी आहे ती पावभाजीलाही मागं पाडणारी आहे. पावभाजी तर आपण दरवेळेसच खातो, पण हा मसाला पाव असा ना चटपटीत असा. आणि थोडंसं अजून तुम्हाला ह्याला चटकदार बनवायचं असेल किंवा अजून थोडंसं छान बनवायचं असेल तर तुम्ही वरतून ह्याच्यामध्ये ना शेवही टाकू शकता.
बारीक शेव जी असते ती किंवा शेंगदाणे वगैरे भाजून टाकू शकता मस्त अशा मसाल्यामध्येच. मग आपलं ती वेगळी रेसिपी होईल, म्हणजे दाबेली होईल आपली ती. पण हा असा मसाले पाव आहा एकदम मस्त, खाता क्षणीच ना एवढी मस्त तोंडाला चव येते. ज्याच्या तोंडाला चव नसेल त्यांनाही चव येईल, आणि जे खात नसेल असं काही तर तेही खातील. तर मस्त असं बघा मसाला पाव आपला तयार आहे. मस्त असा म्हणून तव्यामध्येच केलेला आहे, आणि वरतून बटर कोथिंबीर मस्त असं घालायचं आहे, आणि चव टेस्ट एक नंबर होती. मस्त असं बाजूला कांदा सलाड ठेवायचा, कांदा टमॅटो लिंबू, आणि लिंबू पिळून आणि कांदा सोबतच खायचा आहे, कांदा टमॅटो. मस्त असे मसाले पाव झाले होते. मुलांनाही खूप आवडले, मलाही खूप आवडले. पहिल्याच ट्रायमध्ये सगळ्यांना आवडले किंवा रेसिपी व्यवस्थित झाली तर खूपच छान वाटतं बनवायला, आणि रेसिपी तुम्हालाही दाखवायला, तुमच्यासोबत शेअर करायला. तर नक्की चला तुम्ही ही रेसिपी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची रेसिपी कशी झाली होती, तुम्हाला ही मसाले पावची रेसिपी कशी वाटली. चला तर मग आजची रेसिपी इथंच मी आता एंड करत आहे. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा मला माझे व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच छान छान रेसिपी ब्लॉग व्हिडिओ मी जे टाकन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल.